नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज एक छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्या अगोदर एक गोष्ट सांगायची की आपल्या चॅनलचं जे मी गृहिणी हे नाव होतं ते मी चेंज केलेलं आहे आणि आपल्या चॅनलला जिद्दी मनीषा असं नाव दिलेलं आहे। तर जेव्हा आपण यूट्यूबवरती तुम्ही सर्च करताल जिद्दी मनीषा तर त्याची तुम्हाला काही व्हिडिओज किंवा लिंक वगैरे काही भेटणार नाही चॅनल, कारण या नावाने मी काही व्हिडिओजच पोस्ट केले नव्हते। तर आता इथून पुढचे जे आपले व्हिडिओज आहेत ते जिद्दी मनीषा या नावाने पोस्ट होतील। मग कुकिंगचे, मेकअपचे किंवा व्लॉग वगैरे जे काही येईल ते तर तुम्ही नक्कीच सर्च करत राहा जिद्दी मनीषा या नावाने। आणि आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते पण तुम्हाला सांगते। सणासुदीचे दिवस असतात तेव्हा सगळ्यात जास्त गडबड ही महिलांची राहते, कारण घरातला स्वयंपाक करायचा, आवरायचं, मुलांचं, मिस्टरांचं या सगळ्या धावपळीमध्ये तिला थोडा वेळ नटायला पण लागतो। प्रत्येक स्त्री अशी असते की तिला थोडं का वेळा नटायला आवडतं, असं कोणीच नाही की थोडाफार पण मेकअप वगैरे तिला आवडत नाही, साज करायला। प्रत्येक महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न राहतो की मेकअप करणं किंवा कपडे वगैरे ह्या। तर आजचा व्हिडिओ मेकअप विषयीचा आहे। आत्ता नवरात्र चालू होत आहेत म्हणजे उद्यापासूनच सुरुवात होते नवरात्रींना। आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये मस्त दांडिया वगैरे खेळण्यासाठी महिलांना जायला आवडतं, सगळ्या लेडीजला आवडतं। आता भरपूर ठिकाणी बाहेर ग्राउंडमध्ये जातात किंवा कोणी अपार्टमेंटमध्ये जवळपास जिथे असेल तिथे जातात। पण आपल्याला 5 मिनिटासाठी जरी जायचं असलं तरी महिलांचं कसं राहतं की नाही आपण व्यवस्थित तयार वगैरे होऊन जाऊ, थोडा का होईना मेकअप करूत पण साधा सिंपल करून जाऊ। नाहीतर जशा आहेत तशा आपण कोणीच बाहेर पडत नाहीत, पटकन थोडंसं गन पावडर वगैरे करतो। तर मग मी म्हटलं चला जेव्हा छोटा मोठा कार्यक्रम असेल काही पण असेल त्यावेळेस आपल्याला पटकन तयार होता येईल। जास्त प्रोडक्ट्स काही नाहीत वापरणार, पण थोड्याशाच प्रोडक्टमध्ये तयार होऊन आपल्याला छान असा मेकअपसुद्धा करता येईल। तुम्ही म्हणताल तर मेकअप करायचं तर सगळ्यांकडे या गोष्टी असायलाच हव्यात। मेकअपचे प्रोडक्ट्स कोणाकडेच पूर्ण नसतात, आता माझ्याकडे सुद्धा नाही आहेत, मी खरं तेच सांगते। आपण कसं करतो, जे आपल्याला गोष्टी माहिती आहेत ते एक एक प्रोडक्ट घेतो आणि ते यूज करतो। सर्वच प्रोडक्ट्स आपल्याकडे असतील असं नाही। जे मेकअप करतात किंवा जे ब्युटिशियन वगैरे असतात त्यांच्याकडे प्रॉपरली सगळे मेकअप प्रोडक्ट्स राहतात, पण जे घरी राहणाऱ्या महिला असतात छोटा मोठा मेकअप करतात त्यांच्याकडे एक ना एक वस्तू असते। आता सगळ्यात जास्त मेकअप करायचं म्हटलं तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या राहतात। त्यामध्ये एक फाउंडेशन, एक कॉम्पॅक्ट पावडर आणि लिपस्टिक वगैरे हे 1-2 वस्तू। तुमच्याकडे कन्सिलर नसलं तरी चालेल, कॉन्टूर नसलं, ब्लश वगैरे हे काहीही नसलं तरी चालेल। प्रत्येक महिलेकडे या सगळ्या गोष्टी असतातच असं नाही, तरीसुद्धा आपण तयार होतोच का नाही? छोट्या छोट्या वस्तू वापरून, छोटे छोटे प्रोडक्ट्स वापरूनच आपण तयार होतो आणि छान पण दिसतो। त्यामुळे मी सुद्धा छोटासाच असा मेकअप लुक तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। खूप जास्त प्रोडक्ट्स नाहीत, साधे सिंपल आहेत। पहा तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तयार होऊ शकतात। आणि चला माझा आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करते। चला तर मग आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात। मेकअप करायचं म्हटलं तर सर्वात अगोदर महत्त्वाचा विषय म्हणजे आपला चेहरा असा स्वच्छ क्लीन केला पाहिजे। फेस वॉशने छान असा आपला चेहरा धुवून घ्यायचा। उन्हाळ्याच्या दिवसात मेकअप करत असाल तर थंड पाण्याने धुवा, आणि थंडीचे दिवस आहेत आत्ता तर त्यामुळे मी साधंच पाण्याने चेहरा धुतलेला आहे। आणि चेहरा धुवून चांगला स्वच्छ कोरडा करायचा, ओल्या चेहऱ्यावरती काहीही लावायचं नाही। तर इथे मी मॉइश्चरायझर घेतलेलं आहे, थोडंसं जास्त मॉइश्चरायझर लावायचं जेणेकरून आपला चेहरा जो आहे तो कोरडा पडणार नाही आणि मेकअपसुद्धा लवकर खराब होत नाही। व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला, मानेला लावून घ्यायचं जेणेकरून आपला पूर्ण चेहरा, गळा पूर्ण सेम दिसला पाहिजे। व्यवस्थित असं मॉइश्चरायझर लावून 2 मिनिट थांबायचं, लगेचच दुसरे प्रोडक्ट्स लावायला सुरुवात नाही करायची। मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर सनस्क्रीन प्रत्येक मेकअपमध्ये यूज करायची, जेणेकरून जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या चेहऱ्याच्या आतमध्ये जाणार नाहीत म्हणून। तर इथे सनस्क्रीनसुद्धा मी थोडीशी जास्त वापरते। आणि बाहेर जायचं असेल आपल्याला तर उन्हामध्ये तर सनस्क्रीन ही जास्तच वापरायची, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं छान संरक्षण करते। व्यवस्थित सनस्क्रीन लावून घेतली। आता सनस्क्रीन लावल्याच्या नंतर मी 5 मिनिट थांबले आहे आणि त्याच्यानंतर फाउंडेशन घेते। जर तुम्ही कोणतेही सनस्क्रीन दुसरी वापरत असाल तर कमीत कमी 15 मिनिटानंतर तुम्ही प्रोडक्ट्स लावायला सुरुवात करा।
फाउंडेशन इथे मी लॅक्मीचं घेतलेलं आहे आणि जो माझा स्किन टोन आहे त्यानुसार घेतलं. खूप जास्त फाउंडेशन लावायचं नाही, कारण लॅक्मीचं फाउंडेशन जे आहे ते थोडंसं व्हाईटिश राहतं आणि त्याने खूप जास्त पसरलंसुद्धा जातं. त्यामुळे थोडंसंच घ्या, लागेल तसं वापरा, म्हणजे खूप जास्त एकाच ठिकाणी फाउंडेशन आपलं लागणार नाही. तुम्ही हवं तर ब्युटी ब्लेंडरनं व्यवस्थित असं चेहऱ्याला लावून घेऊ शकतात किंवा हाताने. आता आपल्याला जास्त घाई गडबड असते, वेळ कमी असतो, त्यामुळे पटकन हातानेच होतं, म्हणून मी ते हाताने लावून घेते. तुम्हाला जर हाताने लावता येत नसेल, ब्युटी ब्लेंडरची सवय असेल, तर तुम्ही त्याने लावून घ्या. व्यवस्थित असं पूर्ण स्किनला लावून घ्यायचं. पाहायचं आरशामध्ये की आपल्या स्किनवरती कुठे कमी दिसतंय, कुठे जास्त दिसतंय, आणि जिथे कमी वाटत असेल तिथे व्यवस्थित लावून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकतात, मी कॅमेऱ्यामध्ये कोणताही फिल्टर वगैरे लावलेलं नाही. जसा कॅमेरा आहे तशाच प्रकारे मी शूट करते, जेणेकरून तुम्हाला स्किनवरती जे काही डाग वगैरे आहेत ते पूर्ण दिसत आहेत. फिल्टर लावल्याच्या नंतर काहीही दिसत नसतं. आता फाउंडेशन लावल्याच्या नंतर इथे मी स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलेलं आहे. आता जी डोळ्यांखाली काळे झालेले असतात, पुन्हा थोडंसं नाकाच्या आजूबाजूला तिथे हे थोडंसं लावून घ्यायचं, जेणेकरून आपला चेहरा आणि डोळ्यांची खालची बाजूची जागा ही पूर्ण सेम दिसते. नाहीतर डोळे काळे दिसतात आणि चेहरा पूर्ण पांढरा दिसतो, म्हणून लावून घ्यायचं. आणि कधीही आपला जो स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा एक शेड जास्त घ्यायचा, म्हणजे थोडासा ब्राईट घ्यायचा, जेणेकरून पूर्ण आपल्या डोळ्यांचा आणि स्किनचा एक सेम लूक येतो. इथे मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं होटांच्या बाजूला आणि नाकाच्या जवळ थोडेसे काळे, जिथे डाग वगैरे असतील तुमचे, जिथे आपली त्वचा थोडीशी काळसर दिसते, तिथे तुम्ही लावून घ्या, जेणेकरून जे काही डाग वगैरे आहेत ते लपवले जातात. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. छोटे जे तीळ राहतात किंवा आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आलेले असतात, आपण फोडतो, त्यावरती सुद्धा लावून घ्यायचं. ते थोडेसे लाईट होतात, म्हणजेच थोडेसे अंधक दिसतात. तर इथे पहा, व्यवस्थित असं मी लावून घेतले. आणि कॉम्पॅक्ट आहे हे मॅकचं. तुमच्याकडे जे कोणतं असेल तरी ते तुम्ही घ्या. माझ्याकडे 2 शेडमध्ये होतं, एक व्हाईट शेड आहे आणि एक थोडासा येलो टोन, म्हणजेच पिवळसर शेड आहे. तर मी येलो टोन लावते, कारण मला बाहेर वगैरे कुठे जायचं नव्हतं, फक्त तुमच्यासोबत मेकअप लूक चांगला असा शेअर करायचा होता. फाउंडेशन लावल्याच्या नंतर थोडा वेळ थांबायचं. प्रत्येक प्रोडक्ट्स लावल्याच्या नंतर थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर पावडर लावायचं. लगेचच लावायचं नाही. ओल्या चेहऱ्यावरती जर तुम्ही लावलं तर पूर्ण जो आपला चेहरा आहे तो एकदम केकी दिसून येतो आणि पूर्ण मेकअप आपला निघून जातो. त्यामुळे प्रत्येक प्रोडक्ट्स जे आहे ते चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही लावून घ्या. पावडर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट नसेल तर जे आपलं रोज आपण वापरतो घरी चेहऱ्याला लावण्यासाठी, ते पावडर लावलं तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित गळ्याला वगैरे लावून घ्यायचं. फाउंडेशन पण लावताना गळ्याला आणि कानाला लावून घ्यायचं, जेणेकरून आपला पूर्ण जो बॉडी आहे ती सेम दिसेल. कान वेगळे, गळा वेगळा आणि चेहरा वेगळा असं दिसणार नाही. व्यवस्थित असं मी कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आयब्रो वगैरे सेट करून घेतला. आता आयब्रोचा इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि छोटीशी टिकली लावते, कारण डिझाईन वगैरेची टिकली लावली तरीसुद्धा चालते, पण मी इथे सिंपल लुक बनवत आहे म्हणून साधीच लावते. तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही प्रोडक्ट्स वापरू शकतात, तशा प्रकारचे झुमके, टिकल्या वगैरे. आणि मेकअपमध्ये आपला पूर्ण मेकअप छान असा खुलवून देणारा जो भाग राहतो तो म्हणजे आपला डोळ्यांचा. तर डोळ्यांच्या खालच्या साईडला, वरच्या साईडला, दोन्ही साईडला काजळ लावल्याच्या नंतर आपले डोळे खूप सुंदर दिसतात आणि थोडेसे मोठेसुद्धा दिसतात, म्हणून काजळसुद्धा लावून घेते. तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच वरच्या साईडलासुद्धा काजळ लावून घ्या, खूप सुंदर असे डोळे दिसतात. आता इथे थोडंसं लिप बाम आणि लिपस्टिक लावून घेते. शेड तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाईट वगैरे ठेवू शकतात. इथे मी थोडासा डार्क शेड ठेवला आहे, कारण मला लाईट लिपस्टिक लावायला आवडत नाही, म्हणून. तुमच्याकडे जो कोणती लिपस्टिकचा शेड असेल तुम्ही तो लावून घ्या. आणि इथे पाहू शकतात आपला लुक हा बऱ्यापैकी तयार झालेला आहे. पण याच्यामध्ये एक गोष्टीची कमी होती, कारण गळा आपला मोकळा दिसत होता, गळ्यामध्ये काहीच नव्हतं. त्यामुळे मग मी हा मोत्याचा जो चोकर आहे तो गळ्यामध्ये घालते. तुमच्याकडे जो कोणता असेल ते घाला, म्हणजे आपला गळा थोडासा मोकळा दिसणार नाही, म्हणजे खुला दिसणार नाही. आणि इथे पाहू शकतात मोत्याचे दागिने कोणत्याही साडींवरती वगैरे जातात. कानामध्ये मी गोल्डन कलरचे हे कानातले घातलेत आणि माझ्याकडे दुसरे होते ते मला सापडत नव्हते, त्यामुळे हेच घातलेत.
आता इथे स्विस ब्युटीचंच मी आय शॅडो पॅलेट घेतले आणि पिंक कलरचा शेड लावला. आपल्याला खूप जास्त मेकअप करता येत नाही, पण साधासुद्धा मेकअप करता येतो, त्यामुळे थोडंसंच लावले, खूप जास्त लावायचं नाही आहे. कारण आपण सिम्पल लुक असं बनवत आहोत आणि आपण काही प्रोफेशनल्स नाही आहेत की आपल्याला पूर्ण व्यवस्थित आलंच पाहिजे, झालंच पाहिजे. जसा जमेल तसा मेकअप करायचा. येत नाही म्हणून शिकायचंच नाही असं थोडंच आहे. आपण जर प्रयत्न करत राहिलं तर आपल्याला हळूहळू येऊ पण शकतो. आता इथे मेकअप लुक तर झाला आहे. हेअरस्टाईल करायची होती, म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात. तर इथे तुम्ही पाहू शकतात एक सिम्पल एक वन साइडेड मी केस विंचरून घेतलेत आणि त्याच्यानंतर एका साईडने थोडेसे घेऊन पोनीटेल बनवल्यासारखं पिळून घेतलेत आणि नंतर दुसरेसुद्धा त्याच साईडने आपल्याला काढून घ्यायचेत. ही खूप सिम्पल हेअरस्टाईल आहे, सगळ्यांनाच येत असणार आहे. छोट्या छोट्या मुली तर खूप चांगल्या प्रकारे बनवतात, कारण त्यांना हेअरस्टाईल खूप चांगल्या प्रकारे जमतात. आता इथे थोडेसे मी केस काढून घेते, म्हणजे थोडीसे आपला केसांना बाउन्सी लुक येतो. आणि त्यानंतर इथे एक पिन लावून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित टाईट राहतील. आता दुसऱ्या साईडलासुद्धा मला अशाच प्रकारचे काढून घ्यायचे आहेत. आता वन साइडेड हेअरस्टाईल असल्यामुळे दुसऱ्या साईडला थोडेसे जास्त आपले केस पिळून घ्यायला लागतील. तुम्ही मधून भांग पाडूनसुद्धा काढले तरी चालतील, तसेसुद्धा खूप छान लुक येतो. आणि अशा प्रकारे आपली हेअरस्टाईलसुद्धा जवळजवळ होत आली. आता तुम्ही हवं तर हे दोन्ही साईडने केस टक करून पाठीमागे गजरा वगैरे लावून केस जे आहेत ते आपले असेच खाली सोडून मोकळे सोडून देऊ शकतात, खूप छान दिसतात. पण इथे मी बन पाडणार आहे, त्यामुळे मग मी इथे बटन वगैरे लावणार आहे. तुम्हाला हवं तर अशा प्रकारे टक करून घ्या आणि मध्यभागी एक छानसं क्लचर लावून त्याच्यावरती गजरा लावा, खूप सुंदर दिसतो. आता इथे मला आंबाडा घालायचा असल्यामुळे मी इथे बटन वगैरे व्यवस्थित लावून घेते. आता आंबाडा जेव्हा पण तुम्ही बनवणार असताल तेव्हा बटन जे आहे एकदम टाईट लावून घ्यायचं, जेणेकरून आपला जो हेअरस्टाईल आहे ती निघाली नाही पाहिजे किंवा खराब नाही झाली पाहिजे. व्यवस्थित टक करून घेतल्याच्या नंतर आपण क्लचरनी जसे केस बांधतो तशा प्रकारे असे छान पिळून घ्यायचे आणि व्यवस्थित गोल करून वरती एखादे क्लिप लावून घ्या, किंवा आता माझ्याजवळ हा चॉक आहे तर मी तोच बसवून घेते, कारण तो व्यवस्थित बसतो. आणि ही जे 30 रुपयेवाले आंबाड्याचे बन आहे, हा जो 30 रुपयेवाला बन आहे याने हेअरस्टाईल खूप छान होते. आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा मेहनत जास्त घ्यावी लागत नाही. घ्यायचा आणि जो आपण नॉर्मल आंबाडा बनवलेला आहे त्याच्यावरती डबल टक करून लावायचा, एकदम व्यवस्थित दिसतो. आणि याच्यावरती गजरा किंवा तुम्ही एक छोटासा क्लच वगैरेसुद्धा लावला तरी खूप छान दिसतो. आणि पहा, खूप छान अशी सिंपल आपली हेअरस्टाईल बनवून तयार झालेली आहे. आजच्या लुकमध्ये काही तुम्हाला कमी वाटत असेल किंवा लुकमध्ये एखादी गोष्ट राहिली असेल तर कमेंट करून सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा मी एखादा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी लक्ष करून वापरेल. आणि इथे सिंदूर लावून घेते. तुम्हाला आवडत असेल तर लावा, नसेल आवडत तर नाही लावला तरी चालेल, किंवा जे कोणी लग्न न झालेलं असतील त्यांनी नाही लावला तरी चालेल, कारण ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी सिंदूर वगैरे काही लावतच नाहीत. आता मी लग्न झालेली असल्यामुळे मी व्यवस्थित असं लावून घेते आणि साईडचे थोडेसे केस काढून घेतले, जेणेकरून छान असे दिसतील. हे पहा, माझे झुमके सापडले त्यामुळे मी खुश झाले होते आणि साडीसारखे मॅचिंग होते, तर मी हे वाले झुमके घालत आहे. तुम्ही हवे तर जे जवळ असतील ते घाला, गोल्डन छान दिसतील, पण माझ्याजवळ होते त्यामुळे मग मी घालून घेत आहे. तर इथे पहा, आपला पूर्ण असा मेकअप लुक बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला मेकअप लुक कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगत जा, आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओज पण पाहायला आवडतील ते पण सांगत जा. तर आजचा फायनल आपला लुक असा तयार झाला आहे. आता ज्वेलरीच्या बाबतीत पण एक गोष्ट सांगायची, व्हिडिओ कट न करता पुढे नक्कीच पहा. तर अशा प्रकारे आपला पूर्ण छान असा मेकअप लुक बनवून तयार झाला आहे. तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्याकडे जसं मेकअपचे प्रोडक्ट्स थोडेसे कमी असतात, त्याचप्रमाणे दागिनेसुद्धा सर्वांकडेच असतील सेट वगैरे असं नसतं. तर ज्यांच्या कोणाकडे नाही त्यांना सांगू इच्छिते की खूप जास्त दागिने पण असण्याची गरज नाही, 1-2 दागिने झाले तरी चालतील. एक लॉंग मंगळसूत्र किंवा लांब असं कोणताही दागिना घ्या आणि गळा आपला मोकळा दिसू नये किंवा खाली खाली दिसू नये म्हणून गळ्याभोवती एक चोकर किंवा पेंडंट वगैरे असलं तरीसुद्धा चालेल. आणि झुमके थोडेसे असे मोठे मोठे घ्या, म्हणजे अजून छान उठून दिसतील. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की माझे छोटे झुमके होते, गोल्डन कलरचे, छान दिसत होते, पण खूप जास्त छोटेसे होते आणि हे मला सापडत नव्हते. ते आता हे सापडलेत म्हणून हे घातले आणि साडीसोबत खूप छान असे मॅच झालेत.
तर माझ्याकडे आहेत म्हणून मी घातलेत. आता अगोदर सापडत नव्हते तर ते मग मी गोल्डन कलरचेच घातले होते. तसंच तुमचं पण असू शकतं. नसतील तर गोल्डन कलरचे 1-2 आपल्याकडे नेकलेस पीस असायलाच पाहिजेत. म्हणजे आपल्याला केव्हा आपण मेकअप वगैरे केला किंवा कुठे बाहेर जायचं असेल कोणाकडे तर पटकन आपण इमिटेशन ज्वेलरी घालून बाहेर जाऊ शकतो. तर आजचा आपला व्हिडिओ अशा प्रकारे पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या जिद्दी मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.